अपघातात कातकरी कुटुंब उद्ध्वस्त। 8 वर्षीय मुलीने गमावले आई वडील, मुलीचा पायही करावा लागला कट। शहापूर डोळखाम रस्त्यावर पांढरीचा पाडा येथे बोलेरो गाडीने टू व्हीलरला जोरदार धडक दिल्याने अपघातात एक कातकरी समाजाचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे। निभाळपाडा येथील कैलास मुकणे हे आपल्या मुली आणि पत्नीसह 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30 सुमारास टेंभुर्ली येथून घरी परतत असताना डोळखामकडून शेनव्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो कारने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याने कैलास मुकणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी कमल मुकणे व 8 वर्षीय मुलगी जान्हवी या दोघी गंभीर जखमी झाल्याने त्यांना मुंबई येथील सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र उपचारादरम्यान कमल मुकणे यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या 8 वर्षीय मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिचा पायही डॉक्टरांना कट करून टाकावा लागला आहे। कैलास मुकणे यांचे भाऊ तुकाराम मुकणे यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली असून बोलेरो गाडी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बोलेरो जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असताना स्वतःवर नियंत्रण नसल्याने त्यांनी मुकणे यांच्या गाडीला धडक दिली असून वाहन चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी नातेवाईक करत आहेत।